हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आला असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की संकुड यूट्यूब चॅनल आता नव्या नावाने पण त्याच जोमाने आपल्या समोर येत आहे. तर मित्रांनो, आता आपण ऑफिशियल धुमाळ फॅमिली या नावाने आपण सगळ्यांसमोर येतोय आणि या अगोदर तुम्ही जसं आम्हाला भरभरून प्रेम दिलं तसं यावेळेस देखील आपण भरभरून प्रेम द्याल ही अपेक्षा आहे. आणि आपण आता नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्याच जोमाने, आणि ती साथ तुम्ही द्याल याबद्दल काही शंका नाही आहे. कारण की आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी धोंडोळे गावामध्ये हे स्वामी समर्थ मठ आहे आणि तुम्ही आतमध्ये शिरताच डाव्या बाजूला या ठिकाणी फणसाचं झाड आहे. संस्कृतीने तिथे धमाल केलेली आहे. मित्रांनो, ह्या वेळेस त्याचं रूप जरा वेगळं आहे, कारण की मी बऱ्याच दिवसांनी आलो. आपण जुना व्हिडिओ पाहिला असणार माझा, की मी या ठिकाणचा जुना व्हिडिओ बनवला होता आणि त्याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स देखील दिला होता. आणि आता जो प्रकट दिन या ठिकाणी झालेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा, तर या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे. पण मी तुम्हाला हे दुसऱ्या दिवसाचं चित्र दाखवतो की या ठिकाणी नक्की ज्यांना यायला जमलं नाही त्यांनी इथे पाहावं की इथे काय बदल घडलेले आहेत. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक विहीर आहे आणि विहिरीमध्ये इथलं पाणी कदाचित इथले लोक वापरत असतील कदाचित. आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष या ठिकाणी मस्त छान असं थाटामध्ये उभं आहे. या ठिकाणी आम्ही पूर्ण परिवार माझ्या फॅमिलीसहित आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो आणि फायनली आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी कुटी, म्हणजे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची आतमध्ये या ठिकाणी ही कुटी आहे. आणि इथे बाहेरून अतिशय छान असं सुंदर अशी सजावट केलेली होती. मी पूर्ण माझ्या परिवारासह या ठिकाणी भेट दिली, दर्शन घेतलं आणि खूप धमाल मस्ती केली. कारण की या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर तुम्ही बघू शकता की अतिशय अवाढव्य मोठा असा या ठिकाणी मंडप आहे आणि मंडपामध्ये या ठिकाणी छान अशी सुबक मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला पाहायला मिळते. ही देखील नव्यानेच काम केलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आमचा समर्थ म्हणजे आमचाच राया हा देखील या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये इथे इथलं दर्शन आणि इथली मजा घेतोय. आणि बघू शकता तुम्ही ही लाइटिंग प्रकट दिनानिमित्त केली गेली होती. आणि हे जे आता पहिला मजला इथे दिसतोय आपल्याला, इथे या ठिकाणचे सेवक वर्ग या ठिकाणी राहतात. अतिशय सुंदर अशी मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची. त्याचबरोबर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच लागून या ठिकाणी श्री दत्तांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला दत्तांची मूर्ती देखील दिसत आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी दत्तांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, अतिशय सुंदर. आणि या प्रकट दिनाला इथे इतकी गर्दी होती की प्रचंड गर्दी होती. कारण की आपण बघतोय हे जे आहे या ठिकाणी, आता तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी हे अन्नक्षेत्र, म्हणजे या ठिकाणी दर गुरुवारी 2 वेळेला या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादाचे मानकरी जे ते असतात, म्हणजे ज्यांची नावं या ठिकाणी लिहिली जातात ते इथे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित आहे. या ठिकाणी लिहिलं की सेवेकऱ्यांना प्रवेश बंद, कारण की ही मागची बाजू असल्यामुळे तिथे सेवेकरी किंवा येणाऱ्या दर्शनात भाविक या ठिकाणी मागे जाऊ शकत नाहीत. आता इथे आपण बघतोय की या ठिकाणी छान असं अन्नपूर्णा माता मंदिर आणि पुढे लिहिलं आहे नाथांची रसोई, म्हणजे अतिशय सुंदर नाव या ठिकाणी दिलं आहे. हे देखील नूतनीकरामध्ये ॲड झालेलं आहे. कारण की आपण जुना व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी जुन्या व्हिडिओमध्ये हे वेगळं रूप होतं आणि आता वेगळं रूप आहे. तुम्ही बघू शकता की ते प्लेट्स ठेवायला किती छान असे रकाने बनवलेले आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही प्लेट्स देखील, इथे स्वच्छता इथे एकदम फार अगदी छान आहे मित्रांनो. कारण की हे आता लोकांचा रिस्पॉन्स, लोकांचं दर्शन घेण्यासाठी येणं भाविक भक्तगण पाहून इथल्या सर्व सेवेकरांनी आणि तिथल्या ट्रस्टच्या सर्व अध्यक्षांनी विचार केलेला आहे की इथे चांगलं काहीतरी घडलं पाहिजे, झालं पाहिजे, म्हणून नूतनीकरण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बघू शकता प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता अलीकडेच आता रामनवमी आता येते आणि इथे देखील चांगली गर्दी होणार आहे, कारण की इथे प्रभू रामचंद्रांची मूर्ती देखील देखणी आहे. त्याचबरोबर आपण पुढे आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही आल्यानंतर इथे डाव्या बाजूला वळल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असं नाथांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता की आता इथून पण डाव्या साईडला वळल्यानंतर ही अगदी सुंदर असं एक रूप इथे नाथांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मन प्रसन्न होतं. इथे दर गुरुवारी जर तुम्ही याल तर भजनाचा आनंद घ्या. खरंच तुम्हाला असं वाटेल की इथे दर गुरुवारी आपण या ठिकाणी आलं पाहिजे. असं हे नाथांचं मंदिर या ठिकाणी पूर्ण मार्बलचं काम आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला इथे गारवा, भक्तीचा, प्रेमाचा आणि इथे सगळं आपुलकीचा गारवा आपल्याला तुम्हाला इथे पाहायला मिळतो मित्रांनो.
अतिशय सुंदर सुबक अशा मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ती मूर्ती नाथांची असो, प्रभू श्री रामचंद्रांची असो, स्वामींची असो, अतिशय सुंदर म्हणजे बघता क्षणीच आपले डोळे असे पाणावले गेले पाहिजेत अशा या ठिकाणी मूर्त्या या स्ट्रच करून आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, इथे नाथांचं मंदिर आपण दर्शन घेतल्यानंतर इथे समोरच पादुका आहेत. या पादुकांचं दर्शन आपण हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर आपण लगेचच या पुढे वळणार आहोत आणि आपण आता थेट या ठिकाणी महादेवांचं मंदिर या ठिकाणी श्री महादेवांची या ठिकाणी पिंडीचं दर्शन आपण या ठिकाणी घेतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी देखील नूतनीकरणामध्ये काही गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. जर तुम्ही आपला जुना व्हिडिओ पाहिला असेल आणि हा व्हिडिओ जर पाहत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला बराच फरक जाणवेल. मी तर म्हणेल की इथे येणाऱ्यांना प्रत्येक म्हणजे जो कोणी या ठिकाणी भक्तगण येणार आहे त्यांनी इथे आल्यानंतर ईच अँड एव्हरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट नक्कीच आवर्जून पहा, कारण की इथे एकही गोष्ट अशी नाही आहे की ती सोडली गेली. आणि आपण पुढे आल्यानंतर बघतो या ठिकाणी त्याच्याच उजव्या बाजूला विघ्नहर्ता म्हणजे आपल्या सगळ्यांचं विघ्न दूर करतो असा आपला लाडका बाप्पा यांची देखील मूर्ती या ठिकाणी अतिशय थाटामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, खरंच ना म्हणजे इथे आल्यानंतर ना आपण इथे आल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. हे असं एक प्रसन्न वातावरण करणारं आणि प्रसन्न मन करणारं हे असं एक क्षेत्र आहे जे या तळोजामध्ये वसलेलं आहे. तिथून आपण बाहेर पडल्यानंतर तुळशी वृंदावनचं या ठिकाणी आपण दर्शन घेतोय आणि तिथून आपण डायरेक्ट जातोय डाव्या बाजूला वर, जिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे मिळतंय. आणि आपण आता इथे पाहणार होतो की आपल्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये कुठली लिंग या ठिकाणी कुठली पिंडी आपल्याला पाहायला मिळते. पहिली आहे जी घृणेश्वर, त्यानंतर दुसरी आहे रामेश्वरम, आणि इथे तिसरी आहे ती नागेश्वर, आणि चौथी आहे ती वैद्यनाथ, त्याचबरोबर पाचवी आहे ती त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर 6वी आहे ती काशी विश्वनाथ, आणि मित्रांनो पुढची आहे 7वी ती भीमाशंकर. इथे बघा तुम्ही पाहायला मिळते भीमाशंकर. आणि त्यानंतर आहे ती केदारनाथ, नंतर आहे ती ओंकारेश्वर, त्याचबरोबर पुढची आहे ती महाकालेश्वर, आणि नंतर पाहायला मिळते मल्लिकार्जुन, आणि या ठिकाणी शेवटची जी 12वी ज्योतिर्लिंग आहे ती आहे सोमनाथ, श्री क्षेत्र सोमनाथ. अशा 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला इथं अतिशय छान एकाच ठिकाणी एकाच जागेवरती मिळते. तर मित्रांनो, तुम्ही हे मिस नाही केलं पाहिजे, इथं आलं पाहिजे. आणि आता आपण आलेलो आहेत की ती या ठिकाणी नवीन मंदिरं 2 बांधले गेलेले आहेत. जे डाव्या बाजूला आहे ते कालभैरव, श्री कालभैरव यांचं या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता की अतिशय सुबक आणि चांगली मूर्ती या ठिकाणी कालभैरव यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण इथे आल्यानंतर समय देखील पाहू शकतो. इथे समय अगदी अतिशय छान असे नक्षीदार समय पाहायला मिळते. इथे तुम्ही आलाल ना मित्रांनो की मन प्रसन्न झाल्याशिवाय तुमचं राहणार नाहीये. आणि मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहोत. आपण बघू शकता की या ठिकाणी अतिशय सुंदर परिसर आहे. आणि बरोबर श्री कालभैरव यांच्या मंदिराच्या डाव्याच बाजूला इथे या ठिकाणी आपल्याला नवीन मंदिर आणखीन एक ॲड झालेलं दिसून येत आहे. ते म्हणजे बजरंग बली यांचं. या ठिकाणी श्री हनुमान यांचं या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर अशी मार्बलची मूर्ती, सुंदर अशी सजावट या ठिकाणी देखील समय आपल्याला दिसते जी नक्षीदार आहे. आणि खरंच तुम्ही या ठिकाणी आलात ना, ह्या कालभैरव आणि श्री हनुमान यांच्या मंदिरामध्ये आपण जर आलात ना, मन प्रसन्न आपलं 100% होणार. कारण की इथे जे मंदिराचं काम झालेलं आहे मित्रांनो, अतिशय सुंदर आहे. आता आपण बाहेर आल्यानंतर आपण बघू शकतो की हा संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय. हा संपूर्ण परिसर खरं तर या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या 5 वाजता आल्यानंतर ना या ठिकाणी एक वेगळं वाईब्स आपल्याला इथे मिळतात, ज्या आपल्याला एक पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यांच्याकडून मिळते. अशा वाईब्स आपल्याला या ठिकाणी एक 5-5:30च्या दरम्यान मिळतात. नंतर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आपण इथे स्वामी समर्थ या कुटीजवळ आपण आलेलो आहोत. आणि आता फायनल आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आपण घेत आहोत. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी सजावट जी प्रकट दिनानिमित्त इथे. आणि फायनली मित्रांनो, आपण दर्शन घेत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचं. या ठिकाणी सगळ्या आपल्या अपेक्षा पूर्ण होतात, सगळे आपले दुःख दूर होतं आणि आपण निस्वार्थ भावनेने या ठिकाणी येऊन पोचतो स्वामींच्या दरबारामध्ये. आणि इथे आल्यानंतर आपलं सगळं दुःख हलकं होतं. असं हा ठिकाण आहे, हा एक स्वर्ग आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की इथे प्रत्येकजण आपलं दुःख घेऊन येतो
पण इथे आल्यानंतर ते विसरतो तो, कारण की दुःखाच्या मागे आपल्याला कुठेतरी बळ देणारा हा आपला स्वामी रायाच आहे. त्यामुळे आपण इथे मी बघू शकता तुम्ही मित्रांनो, इथे पूर्ण परिवारासह आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी माझे आई वडील, माझा मुलगा समर्थ म्हणजे आमचा लाडका राया, आणि त्याचबरोबर माझी मिसेस निकिता आणि माझी मुलगी संस्कृती. आम्ही ठरवलं होतं की या ठिकाणी पुन्हा एकदा भेट द्यायची, कारण की आम्ही इथे जवळच असल्यामुळे आम्ही वारंवार या ठिकाणी येत होतो, परंतु अलीकडे इथे येणं झालं नाही. त्यामुळे या प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि फायनली मित्रांनो, या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी म्हणजे आपल्या छोट्या स्वामी भक्तांसाठी या ठिकाणी गार्डन देखील आहे. या ठिकाणी आपल्याला घसरगुंडी, स्लाईड्स, मस्त छान असे झोपाळ्या आहेत, सिसो आहे, इथे सगळी मजा आहे मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आता आम्ही इथून निघतोय आणि तुम्ही या ठिकाणी आल्याशिवाय तुम्ही देखील राहू नका, कारण की या ठिकाणी एक वेगळं सुख आहे, वेगळा आनंद आहे, एक वेगळी प्रसन्नता आहे. तर मित्रांनो, आपण आता नवीन चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार तुमच्या भेटीला येत राहणार आहोत. त्यामुळे आपण जसं अगोदर प्रेम दिलं तसंच यावेळेस देखील आम्हाला आपल्या प्रेमाची अपेक्षा आहे, कारण की या अगोदर आपण संकुड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत होतो. आता आपण ऑफिशियल धुमाळ फॅमिली या चॅनलच्या माध्यमातून आणि या नावाच्या माध्यमातून आपण आता तुमच्यासमोर येणार आहोत. मित्रांनो, खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण आता त्याचबरोबर फॅमिली ब्लॉग आणि त्याचबरोबर डेव्हलपिंगचे देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. फक्त आपला सपोर्ट मला अगदी महत्त्वाचा आहे, तो तुम्ही द्याल याबद्दल तिथे मात्र देखील शंका नाही आहे. असंच प्रेम राहू द्या. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.